नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाला न भरता मसाला वांग्याची भाजी. ही खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं 200 ग्रॅम वांगे घेतलेले आहेत. असे ताजे आणि काटेरी वांगे आहेत आणि कोवळे वांगे आहेत. अशा वांग्याची भाजी खायला खूप छान लागते आणि टेस्टी सुद्धा होते. त्यासाठी लागणार आहे थोडंसं मीठ आणि तेल. आता वांग्याच्या भाजीला वाटण बनवण्यासाठी बघूया आपण. इथं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी पाव कप. आता आणखीन बाकीचं काय साहित्य लागतं वांग्याच्या भाजीसाठी ते बघूया आपण. एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. एक छोटं टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला. मी घरातला साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे. तुम्ही जे वापरताय ते मसाला तुम्ही घेऊ शकता. कांदा लसूण मसाला किंवा दुसरा मसाला. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर. आता सुरुवातीला आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला वांगे कापून घ्यायचे आहेत. थोडंसं आपल्याला याचं देठ कापायचं आहे. कोवळे आहेत पण थोडंसं देठ कापायचं आहे आपल्याला याचं. अशा प्रकारे याचे काटे काढून घ्यायचे आहेत, कारण शिजल्यावर सुद्धा याचे काटे असे नरम होत नाहीत काही काही वांग्याचे. त्यामुळे आपल्याला काटे काढून टाकायचे आहेत वांग्याचे. आणि याला आता आपल्याला चीर देऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला वांगे कापायचे आहेत. इथं मी पाणी घेतलेलं आहे. कापलेलं वांगं लगेचच आपल्याला पाण्यात टाकायचं आहे. बाहेर जर जास्त वेळ वांगं राहिलं तर काळं पडू शकतं. अशा प्रकारेच आपल्याला सगळे वांगे कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे वांगे कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे वांगे बाहेर काढून व्यवस्थित त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. कपड्यानं पुसून घ्यायचे आहेत वांगे आपल्याला. वांगे मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत. यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे वांग्याचं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे वांग्याला आतमध्ये. एकदम किंचित थोडं थोडंच लावायचं आहे, कारण वांग्याची भाजी करतो त्यावेळेस आपला मसाला तर व्यवस्थित लागतो, पण वांगे खाताना आळणे लागतात. त्यामध्ये मीठ लागत नाही आपल्याला, त्यामुळे मुलं वांगे खात नाहीत. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते खाताना आळणे लागणार नाहीत आपल्याला. अशा प्रकारे सगळ्या वांग्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. सगळ्या वांग्याला मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वांगे साईडला ठेवायचे आहेत. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर. न पाणी घालताच आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त कलर आलेला आहे. आता लगेचच आपण पुढची प्रोसेस करूया. मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आता तेलामध्ये आपल्याला एक कापून मीठ लावून घेतलेले वांगे घालायचे आहेत. आता वांगे आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये डाग पडेपर्यंत. दोन ते 3 मिनिट मी हे तेलामध्ये वांगे फ्राय करून घेतलेले आहेत. असे डाग पडलेले आहेत. आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत वांगे. बरेच जण तेलामध्ये तळून सुद्धा काढतात वांगे, पण तुम्ही थोड्याशा तेलामध्ये जर असे फ्राय करून काढले तर वांग्याची भाजी खूप छान लागते. अशा प्रकारे केलेली वांग्याची भाजी अप्रतिम लागते.
आता आपण हे वांगे काढून घेऊया। वांगे मी काढून घेतलेले आहेत। राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला आता भाजी बनवायची आहे। इथं मी मोहरी घालायची आपल्याला, जिरे, यानंतर कांदा घालायचा आपल्याला यामध्ये। कांदा सुद्धा आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त लाल नाही करायचा आपल्याला। यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्त्याचे पानं, हिंग। आता व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला थोडासा परतून झालेला आहे। यामध्ये घालायचं आपल्याला बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे। कोथिंबीर, लसूण आणि खोबरं याचं वाटण घालायचं आपल्याला। हे वाटण सुद्धा व्यवस्थित परतायचं आहे। याबरोबरच घालायचं आपल्याला थोडंसं टोमॅटो, कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे। थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातं मिठामुळं। आता 2 मिनिट आपल्याला हे टोमॅटो आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे। असा मस्त मसाला आपला परतलेला आहे। आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले, थोडीशी फोडणीसाठी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे यामध्ये। त्यानंतर घालायची आपल्याला हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि काळा मसाला। आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित शिजले जातात। आता व्यवस्थित आपल्याला 2 मिनिटं हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत। मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। मस्त आपला मसाला शिजलेला आहे। आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला हे तेलामध्ये परतून घेतलेले वांगे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे यामध्ये। आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित मसाला आपल्या वांग्याला कोट होतो। आता आपण झाकण काढून बघूया, अशी मस्त वाफ आलेली आहे। त्याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। असा मस्त आपला वांग्यामध्ये मसाला गेलेला आहे आणि वांग्याला कोट झालेला आहे मसाला। आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे। मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। आपल्याला जास्त पातळ पण आणि जास्त घट्ट पण रस्सा करायचा नाही, मिडियमच करायचा आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता, जास्त पातळ पण झालेलं नाही आणि जास्त दाटसर पण झालेलं नाही। आता यामध्ये आपल्याला घालायचं सगळ्यात शेवटी मीठ। मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण आपण वांग्यामध्ये पण मीठ भरलेलं होतं आणि टोमॅटो शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कमीच घालायचं आहे। आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला हे वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे, म्हणजेच वांगे शिजवून घ्यायचे आहेत। झाकण आपल्याला असं अर्धच ठेवायचं आहे, पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे। आज आपण मसाला भरून वांगे करत नाहीत, तर त्यापेक्षाही भारी होते अशा प्रकारे केलेली वांग्याची भाजी, न मसाला वांग्यामध्ये भरता सुद्धा।
4 ते 5 मिनिट मी हे भाजी शिजवून घेतलेली आहे. मस्त आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. वांगंसुद्धा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. वांगे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे देठाला, म्हणजे चवीला खूप छान लागतं. जास्त पण गाळ शिजवायचे नाहीत आपल्याला. काही जणाला जास्त शिजलेलं वांगं आवडतं, तर थोडंसं कमी शिजवायचं आहे वांगं, म्हणजे चवीला अप्रतिम लागतं. आणि देठालासुद्धा थोडंसं आपल्याला कच्चं ठेवायचं आहे. यामध्ये आवडत असेल तर तुम्हाला थोडासा गूळ आणि चिंचसुद्धा घालू शकता. अशी मस्त आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर यावरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. अशी मस्त झालेली आहे. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकता. खूप छान लागते. तयार झालेली आपली वांग्याची भाजी आता खाली काढून घेऊया. मस्त आपलं मसाला वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. चवीला सुद्धा अप्रतिम लागतं अशा प्रकारे केलेले वांगं. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही हे वांग्याची भाजी खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.